विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुमंत शिंदे, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. विद्यार्थ्यांनो, इयत्ता 11वीच्या मानसशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 7 आपली चेतासंस्था किंवा ह्युमन नर्वस सिस्टीम हे जे प्रकरण आहे, या प्रकरणातील जो उर्वरित भाग आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. यापूर्वीच्या भागामध्ये मानवाची चेतासंस्था म्हणजे चेतापेशींचं जे जाळं शरीरभर पसरलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण होत असते, विशेषतः मेंदूकडून शरीराच्या इतर अवयवांकडे आणि अवयवांकडून मेंदूकडे, अशा पद्धतीनं जी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी जे चेतापेशींचं जाळं आहे, ज्याला आपण मानवी चेतासंस्था म्हणतो, ह्युमन नर्वस सिस्टीम म्हणतो, त्या संदर्भातील काही माहिती आपण यापूर्वी घेतलेली आहे. त्याचे भाग पाहताना आपण म्हटलं की मध्यवर्ती चेतासंस्था आणि सीमावर्ती चेतासंस्था, सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम. मध्यवर्ती चेतासंस्था पाहत असताना आपण विशेषतः मेंदूचे विविध भाग, मेंदूच्या बाहेरील भाग, मेंदूच्या आतील रचना आणि त्यांचा वर्तनाशी असणारा संबंध, या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. विशेषतः ब्रेन स्टीम असेल, मेंदूच्या तळाकडील रचना, आणि मेंदूच्या किनारी भागाकडील रचना असतील, ज्याला आपण लिंबिक सिस्टीम म्हटलं, यांचा ऑलरेडी आपण अभ्यास केलेला आहे. आजच्या व्याख्यानाचा विषय मध्यवर्ती चेतासंस्थेतील दुसरा महत्त्वाचा भाग, ज्याला आपण मज्जारज्जू किंवा मेरुरज्जू असं म्हणतो, किंवा शास्त्रीय भाषेत ज्याला आपण स्पायनल कॉर्ड म्हणतो. या स्पायनल कॉर्ड संदर्भातील काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजावून घ्यायच्या. विद्यार्थ्यांनो, मज्जारज्जू आणि मेंदू हे दोनही बरोबर या ठिकाणी शरीराच्या मधोमध असणारे दोन अवयव आहेत, आणि म्हणून यांना आपण मध्यवर्ती चेतासंस्था असं म्हणतो. म्हणजे खरं तर शरीराच्या सीमावर्ती भागाकडून आलेली माहिती या मध्यवर्ती चेतासंस्थेकडे विश्लेषणासाठी त्या ठिकाणी दिली जाते किंवा अर्थ लावण्यासाठी त्या ठिकाणी दिली जाते. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा दुवा जर कोणता असेल या चेतासंस्थेचा, तर तो आहे मज्जारज्जू किंवा स्पायनल कॉर्ड. पहा विद्यार्थ्यांनो, साधारणतः माणसाच्या मेंदूला जोडलेला एक शेपटीसारखा भाग आहे, जो आपल्या मणक्यांमधून थेट कमरेपर्यंत जातो. ठीक आहे. तर माणसाच्या मेंदूला जोडलेला जो शेपटीसारखा किंवा दोरीसारखा भाग आहे, हा मेंदूचाच एक पुढे वाढलेला किंवा त्याला आपण म्हणूया एक्सटेंड झालेला एक भाग आहे. म्हणजे मेरुरज्जू त्या ठिकाणी फक्त शरीराची लवचिकतेचं कामच पाहत नाही, तर तो या ठिकाणी मेंदू आणि उर्वरित शरीर यांचा संवाद साधण्यामधील जो महत्त्वाचा दुवा आहे, तो म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. त्याचप्रमाणे मेरुरज्जूचं जे महत्त्वाचं काम आहे, म्हणजे शरीराची लवचिकता सांभाळणं. म्हणजे जे माझे हात हलत आहेत, किंवा त्या ठिकाणी मी उभा आहे, किंवा त्या ठिकाणी आपण मान हलवू शकतो, आपण बसू शकतो, उठू शकतो, यातल्या अत्यंत महत्त्वाची ही जी लवचिकता आहे शरीराची, ही सांभाळण्याचं काम खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मेरुरज्जू किंवा स्पायनल कॉर्ड करत असतो. विद्यार्थ्यांना या व्यतिरिक्त मेरुरज्जूची काय कामं आहेत, तर प्रामुख्यानं या ठिकाणी माहितीची देवाणघेवाण. पहा, माणसाचा मेंदू आणि उर्वरित शरीर, म्हणजे माणसाच्या हाताकडून आलेली माहिती मेंदूपर्यंत गेली पाहिजे, माणसाच्या पायाकडून आलेली माहिती मेंदूपर्यंत गेली पाहिजे. म्हणजे काही टोचलं असेल, किंवा एखादी वस्तू पकडली असेल, किंवा एखाद्या गोष्टीचा स्पर्श झाला असेल, तर ही सर्व माहिती मेंदूपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि मग हातामध्ये असणाऱ्या ज्या चेता आहेत किंवा पायामध्ये असणाऱ्या ज्या चेता आहेत, त्यांच्याकडून ती माहिती गोळा केली जाते आणि ती मेरुरज्जूला दिली जाते. लक्षात घ्या, मज्जारज्जूला दिली जाते, आणि तिथून हा मज्जारज्जू ती माहिती मेंदूकडे पोहोचत असतो. मेंदूकडे गेल्यानंतर त्या माहितीचं विश्लेषण केलं जातं, तिचं ॲनालिसिस केलं जातं, आणि मग त्याचा योग्य तो अर्थ लावून त्या संदर्भात मेंदूने जो निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय त्या संबंधित अवयवाकडे पोहोचवण्याचं काम एक प्रकारे त्या ठिकाणी मेरुरज्जू करत असतो. आणि म्हणून या अर्थानं मेरुरज्जू हा तुमच्या संपूर्ण चेतासंस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. पहा, मध्यवर्ती चेतासंस्था आणि सीमावर्ती चेतासंस्था या दोघांनाही जोडण्याचं काम या ठिकाणी मेरुरज्जू पार पाडत असतो. लक्षात घ्या. या
माहितीच्या देवाणघेवाणीमध्ये अशा प्रकारचं स्पायनल कॉर्डचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. साधारणतः असं म्हटलं जातं की जवळजवळ 31 चेता किंवा 31 चेतापेशींचे जुडगे या ठिकाणी मेरुरज्जूमध्ये एकत्रित येतात आणि म्हणून त्या 31 चेतापेशी जेव्हा एकत्र येतात किंवा 31 चेता जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून मेरुरज्जू बनतो आणि म्हणून तो एक पेशींचा जुडगा आहे लांब असा दोरीसारखा, जो तुमच्या त्या ठिकाणी मेंदूपासून ते कमरेपर्यंत पसरलेला आहे. जसा जसा माणसाचा उत्क्रांतीमध्ये विकास होत गेला तसा तसा माणसाच्या मेरुरज्जूचा विकास झाला. माणूस त्या ठिकाणी 4 पायावरून 2 पायावरती आला आणि परिणामी आपल्याला पृष्ठवंशीय प्राण्यांच्या ऐवजी जे आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं आज ज्या पद्धतीनं आपण चालतो त्याच्यामध्ये मेंदूचंच उर्वरित काम त्या ठिकाणी मेरुरज्जू पार पाडत असतो आणि म्हणून तो मेंदूचा पुढे वाढलेला भाग आहे असं त्या ठिकाणी समजलं जातं. पहा, या ठिकाणी आणखी महत्त्वाची कामं मेरुरज्जू पार पाडतो. त्याच्यामध्ये प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया. खरं तर या प्रतिक्षिप्त प्रतिक्रियांना आपण रिफ्लेक्स ॲक्शन असं म्हणतो. रिफ्लेक्स ॲक्शन, प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया म्हणजे अत्यंत जलद गतीनं घडणाऱ्या प्रतिक्रिया. म्हणजे माणसाचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी ज्या प्रतिक्रिया वेगवान पद्धतीनं घडणं गरजेचं असतं, या अत्यंत वेगवान प्रकारच्या प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया मेंदूऐवजी मेरुरज्जू पार पाडत असतो. म्हणजे अगदी उदाहरणच घ्यायचं झालं तर समजा तुमच्या पायाला काहीतरी टोचलंय किंवा काहीतरी चावलंय, तर ही माहिती तुमचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेची माहिती आहे. लक्षात घ्या. म्हणजे कदाचित तुम्हाला साप चावलेला असू शकतो, कदाचित आपल्याला विंचू चावलेला असू शकतो. आता आपल्याला कोणत्या उद्दीपकाचा स्पर्श झालेला आहे किंवा कोणत्या वस्तूचा स्पर्श झालेला आहे याची माहिती विचार करा. जर पायामधून निघाली ती हळूहळू पायामधून तुमच्या मेरुरज्जूमध्ये आली, मेरुरज्जूमधून ती त्या ठिकाणी तुमच्या मेंदूपर्यंत गेली, तिथं मेंदूने त्याचं विश्लेषण केलं आणि मग तुम्हाला सांगितलं की खाली साप आहे आणि त्याच्यापासून पाठीमागे या. या एवढ्या लेंदी प्रोसेसमध्ये तो साप तुमच्यापाशी शांत बसणार आहे का? तो तुम्हाला चावेल, बरोबर की नाही? आणि म्हणून त्या सापाचा स्पर्श होताच क्षणी ही वस्तू धोकादायक आहे आणि याच्यापासून पटकन पाठीमागं सरलं पाहिजे, ही जी प्रतिक्रिया आहे वेगवान पद्धतीनं पाठीमागं सरकण्याची, याला म्हणतात प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया, रिफ्लेक्स ॲक्शन. आणि अशा प्रकारच्या रिफ्लेक्स ॲक्शनचा निर्णय हा स्वायत्त चेतासंस्था घेत असते. त्या ठिकाणी जिला आपण ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणतो ती घेत असते. आणि ही ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम कोणाच्या मदतीनं काम करते? ह्या मेरुरज्जूच्या मदतीनं काम करत असते. प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया कोणकोणत्या आहेत विद्यार्थ्यांनो? पापण्यांची उघडझाप होणं. आता पापण्यांच्या उघडझापीसाठी मेंदूच्या निर्णयाची किंवा आदेशाची वाट पाहणं आपल्याला परवडणारं नाही आहे. म्हणजे डोळ्यामध्ये जर एखादी त्या ठिकाणी गोष्ट जात असेल किंवा एखादा अगदी धुळीचा कण जात असेल किंवा हवेचा झोत असेल तर त्याच्यापासून डोळ्याचं संरक्षण व्हावं म्हणून डोळ्यांची पापणी अत्यंत वेगानं त्या ठिकाणी पडली पाहिजे किंवा उघडली पाहिजे, बरं की नाही? आणि म्हणून ह्या वेगवान प्रतिक्रिया ज्या आहेत ज्यांना आपण रिफ्लेक्स ॲक्शन म्हणतो, ह्या मेरुरज्जूच्या पातळीवर त्या ठिकाणी काय होतात? केल्या जातात किंवा पार पाडल्या जातात. आणि म्हणून ह्या ज्या प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आहेत या प्रतिक्षिप्त प्रतिक्रियांचं काम हे मेरुरज्जू पार पाडत असतो. त्याचप्रमाणे शिंक येणं ही सुद्धा प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आहे. म्हणजे नाकामध्ये जर एखादा अनवॉन्टेड फॅक्टर जर गेला जो आपल्याला नको आहे किंवा जो त्या ठिकाणी आपल्या नाकामध्ये जर गेल्यानंतर फुफ्फुसापर्यंत तो जायला नको आहे म्हणून तो त्या ठिकाणी जाऊ नये म्हणून आपल्याला शिंका यायला सुरुवात होते, ही सुद्धा एक प्रकारची प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आहे की नको असलेला घटक त्या ठिकाणी नाकावाटे शरीरामध्ये त्याने प्रवेश करू नये म्हणून त्या ठिकाणी शिंका येतात आणि या शिंकांद्वारे तो घटक बाहेर फेकला जातो. आणि म्हणून तुम्ही पहा की तुम्ही शिंक दाबण्याचा किती प्रयत्न केला तरी ती शिंक आल्याशिवाय राहत नाही, बरं की नाही? याचा अर्थ काय रे? याचा अर्थ असा आहे की शिंक येणं हे मेंदूच्या नियंत्रणात बसत नाही. मेंदू त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि परिणामी तुम्ही शिंक दाबायचा प्रयत्न केला तरी ती येतेच, बरोबर की नाही? कारण ती प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आहे. म्हणून डोळ्यांची उघडझाप, पापण्यांची उघडझाप असेल, एखाद्या वस्तूपासून थंड गरम वस्तूपासून चटकन हात पाठीमागं घेणं असेल किंवा शिंक येणं असेल, या सगळ्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी काय आहेत? प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आहे, बरं की नाही? आणि म्हणून या मेरुरज्जूची ही अत्यंत महत्त्वाची जी क्रिया आहे ती या ठिकाणी अशा प्रकारे माहितीची देवाणघेवाण,
विविध प्रकारच्या चेता एकत्र येणं, शरीराची लवचिकता सांभाळणं आणि त्याचबरोबर प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया रिफ्लेक्स ॲक्शन सांभाळण्याचं काम हा मेरुरज्जू नावाचा मेंदूचा एक्सटेंड झालेला भाग त्या ठिकाणी काय करत असतो, पार पाडत असतो. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. आपल्याला याच प्रकरणामध्ये 7.4 या मुद्द्याकडे जायचं आहे, ज्याचं नाव आहे ग्रंथी किंवा ग्लॅन्ड. विद्यार्थ्यांनो, आपल्या शरीरामध्ये साधारणतः मेंदूपासून ते पायापर्यंत जर संपूर्ण शरीराचा आपण विचार केला तर आतमध्ये अनेक प्रकारचे अवयव आहेत. त्यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे ग्रंथी किंवा ग्लॅन्ड. त्याची व्याख्या या ठिकाणी मी मुद्दा म्हणून दिलेली पहा. ग्रंथी म्हणजे काय किंवा ग्लॅन्ड्स म्हणजे काय, तर असा एक अवयव की जो विशिष्ट प्रकारचा रासायनिक स्राव तुमच्या शरीरामध्ये निर्माण करतो आणि तो स्राव रक्तामध्ये मिसळला जातो किंवा त्या ठिकाणी कधी कधी शरीराच्या बाहेर वाहून आणला जातो. अशा प्रकारच्या अवयवाला रासायनिक स्राव निर्माण करणारा अवयव म्हणजे ग्रंथी होय. त्याला आपण ग्रंथी असं म्हणतो किंवा ग्लॅन्ड असं म्हणतो. विद्यार्थ्यांनो, या ग्रंथींचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे बहिस्रावी ग्रंथी आणि दुसरा प्रकार आहे अंतस्रावी ग्रंथी. बहिस्रावी ग्रंथी नावाप्रमाणेच बहिस्रावी आहे. ज्या ग्रंथींचा स्राव शरीराच्या बाहेर वाहून आणला जातो त्यांना बहिस्रावी ग्रंथी असं म्हणतात. लक्षात घ्या. म्हणजे खरं तर शरीरामध्ये किती ग्रंथी आहेत असा जर कोणी प्रश्न विचारला तर साधारणतः आत्तापर्यंत त्या ठिकाणी जे फिजिओलॉजिस्ट आहेत ते सांगतात, जे शरीरशास्त्रज्ञ आहेत ते सांगतात की साधारणतः जवळजवळ शरीरामध्ये 350पेक्षा जास्त ग्रंथी आहेत आणि त्याला प्रत्येकाला स्वतःचा असा स्राव आहे. याच्यातील काही स्राव हे शरीराच्या बाहेर वाहून आणले जातात तर काही स्राव हे शरीरामध्येच थांबतात आणि रक्तामध्ये सोडले जातात आणि त्यांचा वेगवेगळा परिणाम आपल्या वर्तनावर होत असतो. म्हणजे खरं तर या ठिकाणी आपण बायोलॉजी शिकत नाही आहोत विद्यार्थ्यांना, आपण सायकोलॉजी शिकतोय. आणि सायकोलॉजी शिकत असताना आपण ह्या ग्रंथी का शिकतोय, कारण यांचा संबंध मानवाच्या वर्तनाशी आहे आणि मानसशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय हा मानवाचं वर्तन आहे. आणि म्हणून मानवाच्या वर्तनाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी मेंदू असेल, स्पायनल कॉर्ड असेल किंवा या ठिकाणी ग्रंथी असतील हे शिकतोय. ठीक आहे ना. पहा, आणि म्हणून या ग्रंथींचे 2 प्रकार असतात. पहिला आहे बहिस्रावी ग्रंथी, ज्यांना आपण नालग्रंथी असं म्हणतो. नालग्रंथी म्हणजे ज्यांना विशिष्ट प्रकारची नलिका आहे आणि त्यांचा स्राव शरीराच्या बाहेर वाहून आणला जातो. यांना आपण डक्ट ग्लॅन्ड असं म्हणतो. त्यांना डक्ट आहे, नलिका आहे. उदाहरणार्थ अश्रू, लाळ आणि घाम. अश्रुग्रंथी, जेव्हा आपण रडतो किंवा आपण भावनाविवश होतो तेव्हा आपल्या डोळ्यामधून विशिष्ट प्रकारचा स्राव बाहेर वाहून आणला जातो, ज्याला आपण अश्रू असं म्हणतो. ठीक आहे ना. म्हणजे हे अश्रू बाहेर वाहून आणण्यासाठी डोळ्यांमधून एक विशिष्ट प्रकारची नलिका आहे जिच्यामधून तो स्राव त्या ठिकाणी बाहेर वाहून आणला जातो. त्याचप्रमाणे लाळ असेल, लाळसुद्धा त्या ठिकाणी एक बहिस्रावी ग्रंथी आहे. तोंडामध्ये लाळ निर्माण होते एखादा विशिष्ट प्रकारचा पदार्थ पाहिल्यानंतर, विशेषतः चिंच पाहिल्यानंतर जसं विद्यार्थी तुमच्या तोंडाला पाणी येतं तसं कोणाच्याही तोंडाला येतं. आणि म्हणजेच सांगायचा मुद्दा एवढा आहे की त्या ठिकाणी लाळ हा जो स्राव आहे हा लाळ ग्रंथीच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर वाहून आणला जातो, म्हणून ती सुद्धा बहिस्रावी ग्रंथी आहे. आणि त्याचप्रमाणे घाम येणं, आपण ज्यावेळेस खूप थकतो, आपलं शरीर जेव्हा गरम होतं तेव्हा शरीराला थंड ठेवण्यासाठी किंवा शरीराचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी घाम येणं गरजेचं असतं. आणि म्हणून शरीरामध्ये पेशींमध्ये असणारं जे पाणी आहे ते बाहेर वाहून आणण्याचं काम या घर्मग्रंथींच्या माध्यमातून होतं आणि म्हणून याला आपण बहिस्रावी ग्रंथी असं म्हणतो. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. दुसरा प्रकार या ठिकाणी अंतस्रावी ग्रंथी, एंडोक्राईन ग्लॅन्ड्स. खरं तर यासाठी एक वेगळं व्याख्यान आपण या ठिकाणी घेणार आहोत. या व्याख्यानामध्ये आपण फक्त यांची तोंड ओळख करून घेऊया. अंतस्रावी ग्रंथी, ज्यांना आपण विनाल ग्रंथी असं म्हणतो, ज्या ग्रंथींना त्यांचा स्राव वाहून आणण्यासाठी कोणत्याही प्रकारचा नाल नाही किंवा नलिका नाही, त्यांना विनाल ग्रंथी असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. त्यांना आपण डक्टलेस ग्लॅन्ड असं म्हणतो. अशा ग्रंथी अनेक प्रकारच्या ग्रंथी आहेत ज्यांचे स्राव थेट रक्ताच्या मध्ये मिसळले जातात आणि रक्तामध्ये हे अंतस्रावी ग्रंथींचे स्राव मिसळल्यानंतर व्यक्तीचं वर्तन बदलतं. म्हणजे खरं तर बहिस्रावी ग्रंथींचा तसं पाहायला गेलं तर माणसाच्या वर्तनाशी फारसा काही संबंध नाही आहे, परंतु अंतस्रावी ग्रंथींचा थेट माणसाच्या वर्तनाशी संबंध आहे. आपल्याला राग आल्यानंतर काय होतं, आपल्याला एखाद्याबद्दल आनंद वाटल्यानंतर काय होतं, तर ह्या अंतस्रावी ग्रंथी या भावनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
त्यांची डिटेल जी माहिती आहे ती आपण पुढच्या व्याख्यानामध्ये घेऊयाच. तात्पुरतं फक्त ग्रंथी 2 प्रकारचे असतात, बहिस्रावी ग्रंथी आणि अंतस्रावी ग्रंथी, आणि विशिष्ट प्रकारे त्यांना नाल असतो किंवा नसतो, म्हणून त्यांना आपण नाल ग्रंथी किंवा विनाल ग्रंथी म्हणतो. एवढी माहिती घेऊन आपण या ठिकाणी थांबूयात. व्याख्यान तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू.